चांगलीच थंडी सुरू झाली आणि मस्तपैकी आता नाश्त्याला आपल्याला काहीतरी गरमागरम असं खाऊ वाटतं. सगळ्यांनाच होतं आणि पोटभरीचं. तर आजचा नाश्ता जो आहे, तो पोटभरीचा तर आहेच आहे. टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि पूर्ण प्रोटीननं भरलेला आहे. तर या थंडीच्या दिवसात नक्की हा नाश्ता करून बघा किंवा मग तुम्ही हा संध्याकाळीसुद्धा खाऊ शकता किंवा नाश्त्यालाच नाही असं नाही, तर दुपारीही बनवू शकता. मस्त आणि टेस्टी होतो आणि खायलाही आवडेल तुम्हाला आणि करायलाही आवडेल. आणि मी तर 2 प्रकारे हा नाश्ता केलेला आहे. तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणती पद्धत आवडते, कोणती आवडेल त्यानुसार तुम्ही करू शकता. टेस्टमध्ये थोडासा चेंजेस होतो. तर चला मग वेळ न घालवता नाश्ता कसा बनवायचा हा किंवा हा पदार्थ कसा बनवायचा ते बघूया आपण. तर इथं त्यासाठी मी 1 कप घेतलेला आहे तांदूळ. म्हणजे आता तुम्ही जेवढं घेणार आहात त्याच्यानुसार घ्यायचं आहे आणि जेवढं तांदूळ घेतले तुम्ही त्याच्या अर्धे सगळे हे डाळी घ्यायच्या आहेत आपल्याला. मी इथं अख्खे मूग घेतले आहेत, ती अर्धा कप घेतलेले आहेत. त्याच्यानंतर उडीद घेतलं आहे तेही अर्धा कप आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती अर्धा. म्हणजे तांदूळ फक्त जास्त घ्यायचं आहे, बाकी डाळी अर्धा-अर्धा घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर 5 ते 6 बदाम घ्यायचे आहेत प्रोटीनसाठी आणि हे आपल्याला सगळं स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं आहे. साधारणतः तुम्ही 6 तास हे भिजत ठेवू शकता. 6 तास भिजल्यानंतर याला वाटून घ्यायचं किंवा मग रात्रभर भिजवायची काही गरज नाही. जर तुम्हाला फर्मंट म्हणजे फुगलेला आणखीन आवडत असेल, तर तुम्ही रात्रभर भिजवू शकता. पण मी तर 6 तास भिजवून नंतर हे वाटलं होतं. म्हणजे रात्री भिजवायच्या ऐवजी मी दिवसाच भिजवलं सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी साधारणतः 5 ते 6च्या दरम्यान हे वाटलं होतं मी आणि संध्याकाळी केलं होतं मी. तर हे वाटल्यानंतर थोडंसं असं रवाळ-रवाळ वाटायचं आहे. म्हणजे डोसा आणि इडली डोसा जसा बनवतो आपण त्याच्यापेक्षा थोडंसं रवाळ-रवाळ म्हणजे तुम्ही बघू शकता आणि बॅटर असं घट्टसरच राहू द्यायचं आहे आपल्याला, जास्त काही पातळ करायचं नाही. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात काय-काय घालू शकता म्हणजे जे भाज्या आहेत ते. तर मी तर काय करणार आहे सगळंच बॅटर नाही घेणार आहे. जेवढं मला करायचं आहे तेवढंच बॅटर मी एका याच्यामध्ये ओतून घेणार आहे. म्हणजे तुम्ही जेवढं करणार आहात त्यानुसार आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला सगळे व्हेजीस घालून घ्यायचे आहेत. म्हणजे तुमच्याकडे कांदा, टोमॅटो, मटर वगैरे काही असेल तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही याच्यात घालू शकता आणि थंडीच्या दिवसात भरपूर काही फळभाज्या येतात ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर इथं मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि धने जिऱ्याची पावडर घातलेली आहे आणि हे आपल्या भरपूर सारी कोथिंबीर पण घालू शकता तुम्ही. त्याची टेस्ट खूप छान येते. हे सगळं घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. तिखटसुद्धा घालू शकता तुम्ही किंवा हिरवी मिरची कांडूनसुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीनुसार घाला. त्यानंतर भरपूर कोथिंबीर अशी घातलेली आहे मी. कोथिंबीरीची टेस्ट खूप छान येते आणि आता स्वस्तही आहे भरपूर कोथिंबीर खाल्लेली चांगली. तर हिरव्या पालेभाज्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता जसं की पालक वगैरे आणि मेथीसुद्धा घालू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. जरी नाही ठेवलं तरी चालेल आणि मी थोडंसं 5 ते 10 मिनिटासाठी ठेवलं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा आहे. आता मी इथं फर्मंट केलं नव्हतं म्हणजे रात्रभर हे आंबवलं नव्हतं त्याच्यामुळे मी इथं सोडा घातला आहे. जर तुम्ही रात्रभर भिजवून करणार असाल तर तेवढी सोड्याची काही गरज पडत नाही कारण जर फर्मेंट झालं तर मग सोडा काही लागत नाही. पण मी आता फर्मंट केलं नव्हतं हे पीठ. मी 6 तासातच फक्त वाटून घेतलं होतं. तर याच्यामध्ये आपल्याला सोडा घालून हे मिक्स करायचं आणि जास्तीचा सोडा नाही घालायचा. जर जास्त सोडा झाला तर याची टेस्ट बिघडते आणि चांगलं नाही लागत. त्यामुळे थोडासा सोडा घालायचा आहे याच्यामध्ये. आता हे मी तडका पॅन घेतला आहे. तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे मोहरी आणि तीळ टाकायचे आहेत. थंडीच्या दिवसात मोहरी आणि तीळ हे गरम असतात आणि खायलाही हेल्दी असतात. त्याच्यामुळे मी टाकलेले आहेत. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल आणि आपलं जे बॅटर होतं ते मी टाकलेलं आहे. ते एक पळी टाकलेलं आहे. तर थोडं-थोडंच बॅटर टाकायचं कारण सोड्यामुळे ते फुगतं आणि याला झाकून ठेवायचं आहे आणि थोड्या वेळाने म्हणजे एक बाजू पूर्ण खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे आपण आता हे थोडंसं जाडसर झालं आहे त्याच्यामुळं खालची बाजू आहे ती पूर्ण खरपूस भाजून घ्यायची अशा प्रकारे थोडीशी लालसरच. त्याच्यामुळे टेस्टही छान येते आणि क्रिस्पी होतात ते. गरम-गरम तर खायला अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता हे मी एक साईडनं तेल लावलं होतं, दुसऱ्या साईडनं तेल लावणार नाही आहे. जर तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता. मी दोन्ही प्रकारे करून केलेलं आहे. आता हे एक साईडनं तेल लावलं, एक साईडनं लावलं नाही आहे. दुसरा जो बनवणार आहे मी ते दोन्ही साईडनं तेल लावणार आहे. जर दोन्ही साईडनं तेल लावलं तुम्ही तर या पद्धतीनं पूर्ण
बनतं म्हणजे जसं आता पाठीमागून दिसत आहे त्या पद्धतीनं. तर मस्तपैकी आता हे आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एका साईडनं तेल लावलेलं आहे मी आणि कमी तेलसुद्धा वापरू शकता तुम्ही असं बनवताना. मस्त आणि टेस्टी असं हे एक नाश्त्यासाठी उत्तम असा एक पर्याय आहे आणि प्रोटीनने भरपूर आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही आवडेल, करायलाही आवडेल आणि खायलाही आवडेल. तर आता दुसरी पद्धत जी मी केलेली आहे ते म्हणजे एक पॅन घेतलेला आहे. नॉनस्टिकसुद्धा घेऊ शकता तुम्ही. आता इथं मी कास्ट आयर्नचा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता तेल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, कमी जास्त करू शकता, आवडत नसेल तर. आणि या पॅनमध्ये आपण अशा पद्धतीने टाकायचं आहे. जसं आपण डोसा टाकतो तसं, पण जास्त पसरवायचं नाही आहे. थोडंसं जाडसरच राहू द्यायचं आहे, कारण त्याची टेस्ट अशी छान लागते आणि स्पंजी आणि मस्त असं कुरकुरीत असा हा होतो. आणि याच्यावर तुम्ही तीळ टाका थोडेसे. थंडी आहेच चालू त्यामुळे थंडी म्हणजे आणि दिसायलाही खूप छान दिसतात आणि टेस्टी लागतात. आणि मस्तपैकी दोन्ही बाजूने आपल्याला हे खरपूसपणे भाजून घ्यायचे आहेत. आता इथं याला वेळ नाही लागत असं पॅनमध्ये केल्यावर तुम्ही आणि पटकन पण होऊन जातं. तर मस्त असा गरमागरम नाश्ता म्हणजे जेवण आणि रात्रीला सुद्धा खाऊ शकता. पोट भरीचं आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. मस्त असा तयार होतो. तर दोन्ही प्रकारचे हे ब्रेकफास्ट किंवा मग तुम्ही काय म्हणाल ते तयार झालेलं आहे आणि केव्हाही खा, अप्रतिम लागतं. आणि याच्यासोबत जी काहीतरी चटणी वगैरे करू शकता तुम्ही. तर मी तर टोमॅटोची चटणी केली होती. तर ती कशी केली होती ते मी सांगते. तर याच्यामध्ये मी घेतलं होतं एक 1.5 चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1.5 चमचा मुगाची सॉरी आपली उडदाची डाळ आणि ते व्यवस्थित भाजलं होतं. त्याच्यानंतर मोहरी, कढीपत्ता आणि टोमॅटो टाकायचे. टोमॅटो मी 3 ते 4 म्हणजे तुम्हाला जेवढी चटणी करायची आहे त्यानुसार तुम्ही टाकायचे. 3 ते 4 टोमॅटो टाकले होते मी. अशी ही चटणी खूप छान लागते. एकदा ट्राय करा. जर तुम्हाला आवडत असेल तर करा. नसेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी आपली करू शकता. तेही छान लागतं आणि किंवा नुसतंही छान लागतं कारण आपण त्यात सगळं घातलेलंच आहे. आणि मस्तपैकी हे आपण आता ह्याच्यावर चवीनुसार मीठ घालायचं आणि त्या मीठ घातल्यानंतर तुम्ही थोडीशी साखर किंवा गूळसुद्धा ॲड करू शकता आणि टोमॅटो थोडेसे आंबट असल्यामुळे त्यात चव छान येते आणि थोडीशी साखरसुद्धा ॲड करायची आणि नंतर लास्टला मग थोडं तिखट ॲड करायचं. जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही घालू शकता. हिरवी मिरचीनेही खूप छान टेस्ट येते याची. पण मी लाल तिखट वापर केले आहे. जर तुमच्याकडे ही लाल मिरची असेल सुकी, ती सुद्धा तुम्ही भिजवून घालू शकता. त्याची टेस्ट छान येते. त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला शिजवायचं आहे. जास्त नाही, फक्त थोडेसे टोमॅटो नरम होईपर्यंत हे शिजवायचं आहे आणि शिजवून झाल्यावर थोडेसे शेंगदाणे घालून ही चटणी वाटायची. ही चटणी खूप छान आणि मस्त लागते. एकदा नक्की ट्राय करा. आवडली तरी करा तुम्ही. त्यानंतर मग मी तिथं थोडेसे शेंगदाणे टाकले. शेंगदाणे जास्त नाही टाकायचे. 5 ते 6 शेंगदाणे खूप झाले आणि मस्तपैकी आता ही आपली चटणी वाटण्यासाठी तयार आहे. तर ही मस्त अशी चटणी आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून वाटायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि छान लागते. याच्यासोबत नक्की ट्राय करा आणि मस्त असे दोन्ही प्रकारचे आपले हे तयार झालेले आहेत पदार्थ. मी दोन्ही प्रकारे तुम्हाला करून दाखवले आहे. तुम्हाला जी पद्धत आवडते ते तुम्ही ट्राय करू शकता. मस्त एक नंबर टेस्टी असा तुम्ही नाश्ता किंवा मग जेवण किंवा रात्रीलाही असं हलकं-फुलकं काहीतरी प्रोटीनने भरलेलं करू शकता. जर रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील.